रोजचा स्वयंपाक करताना काही नियम जर आपण पाळले ना, तर रोजच अगदी झटपट आपला स्वयंपाक होईल. मग आता यामध्ये आपली स्वयंपाकाची पद्धत, आपण वापरत असणारी भांडी, आपल्याला माहित असणाऱ्या टिप्स आणि ट्रिक्स या सगळ्यांचा एकत्रित समावेश होतो. त्याचबरोबर स्वयंपाक करत असताना किंवा त्यानंतरची स्वच्छता करताना देखील काही टिप्स आपण वापरला ना, तर संपूर्ण किचन मधलं काम आपलं लवकर होण्यासाठी मदत होते. तर बघूयात हेच संपूर्ण किचन मधलं काम फास्ट होण्यासाठी काय करता येईल. पहिली गोष्ट म्हणजे स्वयंपाक करण्यापूर्वीच आपला मेनू ठरलेला असावा. आठवड्याभराचा मेनू आधीच ठरलेला नसला तरी काही हरकत नाही, पण निदान आपल्याला आज काय करायचंय हा मेनू आदल्या दिवशीच ठरलेला असावा. म्हणजे काय होतं, आपल्या घरामध्ये त्यासाठी आवश्यक असणारं सगळं साहित्य उपलब्ध आहे की नाही हे आपल्याला आधीच पाहता येतं. आणि जर समजा नसेल तर जे साहित्य उपलब्ध आहे त्यातलाच एखादा मेनू आपल्याला ठरवता येतो. जसं की आजचा माझा मेनू आधीच ठरलेला होता, आमरस, चपाती, कोबीचे कोफ्ते आणि त्याबरोबर भात. आता यानंतर दुसरा नियम, आपला मेनू तर ठरलाय, पण स्वयंपाकाला सुरुवात कशी करायची, काय आधी करायचं हे देखील महत्वाचं. तर त्यासाठी इथे मल्टीटास्किंग महत्वाचं आहे. म्हणजे एखादा पदार्थ आधी पूर्ण करून घ्यायचा, मग दुसरा, मग तिसरा, असं न करता सगळं आपल्याला एका वेळी करता यायला हवं. जसं की मला आता आमरस करायचा आहे, तर आंबे आपल्याला आधी पाण्यात भिजत घालावे लागतात. तर आंबे थोडा वेळ भिजतायत तोपर्यंत कोबीचे कोफ्ते करायचे, तर मी इथे कोबी देखील किसून घेतलेला आहे. आता असा अर्धवट वापरलेला कोबी स्टोअर करताना काय करायचं, जी आधीची आपण काढलेली पानं असतात ना ती तशीच ठेवायची. कोबी किसल्यानंतर किंवा अर्धवट चिरल्यानंतर ही पानं त्याला वरती गुंडाळायची आणि अशा एखाद्या छानपैकी कॉटनच्या बॅग मध्ये तो कोबी घालून ठेवायचा आणि ही बॅग फ्रीज मध्ये. कोबी छान आपला फ्रेश राहतो. आता रोजची आपली भाजी भाकरी चपाती करण्यासाठी आपल्याला काही रेसिपी पाहावी लागत नाही, पण असं काहीतरी वेगळं करायचं म्हटलं ना की आपल्याला युट्यूब वरती आधी तो व्हिडिओ सर्च करावा लागतो, पाहावं लागतं कसं बनवायचंय आणि मग आपण करतो. कारण आपण सगळ्याच जणी काही एवढ्या एक्सपर्ट असत नाही. तर इथे आपला तिसरा नियम म्हणजे रेसिपी सुद्धा आपण आधीच पाहून ठेवलेली असावी, जेणेकरून स्वयंपाक करता करता आपल्याला सारखा युट्यूबवरचा व्हिडिओ पाहावा लागणार नाही आणि त्यामध्ये आपला वेळ देखील जाणार नाही. या कोफ्त्यांची संपूर्ण रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आता आपला चौथा नियम म्हणजे कोणताही पदार्थ तळण्यासाठी शक्यतो लोखंडी कढई वापरायची आणि अशी खोलगट, म्हणजे कमी वेळात आणि कमी तेलात आपला पदार्थ व्यवस्थित तळून होतो. पहा असे छानपैकी गोल्डन ब्राऊन माझे कोफ्ते तळून झालेले आहेत. आता आपला पाचवा नियम म्हणजे खरं तर स्वयंपाकासाठीची पूर्वतयारी खरंच गरजेची असते. पण पहा सगळ्याच गोष्टी आपल्याला आधी करून ठेवता येत नाही, त्या पदार्थाच्या चवीवर त्याचा परिणाम होतो. जसं की टोमॅटो. आता टोमॅटो जर आधीच चिरून वगैरे ठेवले ना आपण, म्हणजे एक दिवसासाठी आपण चिरून ठेवू शकतो, पण अगदी जास्त दिवसाचे चिरलेले असतील तर त्याचा सगळा रस बाहेर येतो आणि त्या टोमॅटोची चव सुद्धा निघून जाते. तसंच कांदा. कांदा देखील नेहमी आयत्या वेळी चिरावा, म्हणजे त्याची चव आपल्या भाजीला उत्तम येते. नेहमी टोमॅटो भाजीमध्ये वापरताना त्याच्या बिया या नेहमी काढून टाका, कारण की त्या लवकर डायजेस्ट होत नाही आणि मग नंतर किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होतो. आता आपला सहावा नियम म्हणजे प्रत्येक वेळी भांड वापरलंच की ते धुतलंच पाहिजे असं नाही, शक्यतो रियूज करायला शिकायला हवं. म्हणजे या कढईमध्ये मी आधी कोफ्ते तळून घेतले होते, आता त्यातलं थोडंसं तेल कमी केलंय मी आणि त्याच कढईमध्ये पुन्हा मी आता हे ग्रेव्हीसाठी लागणाऱ्या सगळ्या कांदा टोमॅटो या भाज्या परतून घेणार आहे. आणि इथे एक छोटीशी टीप, मीठ टाकून आपण कांदा टोमॅटो परतले की ते कमी वेळात परतले जातात आणि टोमॅटो देखील लगेच गळतात. तिकडे कढईमध्ये भाज्या परतल्या जात आहेत तोपर्यंतच मी इकडे कणिक सुद्धा मळून घेणार आहे. आता इथे मी फूड प्रोसेसर वापरते, तर आपली कणिक या फूड प्रोसेसरला चिटकू नये यासाठी आधी जर अशा प्रकारे थोडंसं ऑइल स्प्रिंकल केलं ना की व्यवस्थित कणिक मळली जाते आणि अजिबात भांड्याला चिटकत नाही आणि नंतर भांड स्वच्छ करण्यासाठी आपला वेळही जात नाही. आता यानंतरचा सातवा नियम म्हणजे स्वयंपाक जलद गतीने व्हावा यासाठी आवश्यक असणारी वेगवेगळी भांडी सुद्धा आपल्याकडे असायला हवी. कारण दरवेळेस सगळंच आपण हाताने करत बसलो तर आपल्याला फार वेळ लागणार आहे आणि अशी भांडी निवडताना शक्यतो ज्या गोष्टींसाठी आपला रोज वेळ जातो ना त्या गोष्टींसाठीच आपल्याला काही गॅजेट्स हे निवडायला हवेत.
जसं की कणिक आपल्याला रोज मळावी लागते आणि ही मळण्यासाठी किती वेळ जातो हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर तोच विचार करून फूड प्रोसेसर सुद्धा मी घेतला होता. आणि आता मात्र कणिक मळण्यासाठी माझा अजिबात वेळ जात नाही. थोडं-थोडं फक्त मधून-अधून पाणी ओतायला लागतं आणि इकडे कणिक मळून होतीये फूड प्रोसेसरवर तोपर्यंत मी माझी इतर कामं सुद्धा करू शकते. आणि पहा लगेच अगदी झटपट आपली कणिक सुद्धा मळून होते. आता या कणकेला थोडंसं तेल लावून मळून झाकून ठेवते म्हणजे चपात्या करेपर्यंत छानपैकी यामध्ये ग्लुटेन फॉर्म होईल आणि आपली चपाती छान अशी मऊसूद होईल. आता आपला 8वा नियम म्हणजे फक्त गॅजेट्सच नाहीत, तर आपण स्वयंपाकासाठी जी काही भांडी वापरतो ना, ती भांडी सुद्धा अशी असावीत, जी आपला स्वयंपाक झटपट करण्यासाठी आपल्याला मदतच करतील. मग आता ही भांडी कशी निवडायची? तर ही भांडी कमी वेळात गरम होणारी असावीत, म्हणजे आपल्याला जास्त गॅस लागणार नाही. त्याचबरोबर हीट डिस्ट्रिब्युशन सगळीकडे एकसारखं असायला हवं, म्हणजे कोणताही पदार्थ आपला चिकटणार नाही किंवा करपणार देखील नाही. झटपट स्वच्छ देखील होणारी असावीत आणि आपल्या बजेटमध्ये बसणारी देखील. मग अशी भांडी आहेत तर नक्कीच आहेत. तर अशी वेळ वाचवणारी भांडी मी देखील माझ्या किचनमध्ये वापरते. त्यामध्ये ही पहिली आहे अगारो इलाइट हार्ड एनोडाइज्ड कढाई. अशी हार्ड एनोडाइजची भांडी आपल्या डेली कुकिंगसाठी खरं तर बेस्ट आहेत. कारण की एक तर ती लाईट वेट असतात, त्यामुळे लवकर गरम होतात आणि इव्हन हीट डिस्ट्रिब्युशन होतं, त्यामुळे आपला कोणताही पदार्थ कढईला अजिबात चिटकत नाही. तर अशा 2 कढाई माझ्याकडे आहेत. एक म्हणजे 24 सेंटीमीटर डायमीटर आणि दुसरी 28 सेंटीमीटर. दोन्ही कढईला असं एक छान ग्लास लीड आहे आणि ही जी मोठी कढई आहे ती 2.5 लिटर कॅपॅसिटीची आहे. गॅस ओव्हन कंपॅटिबल आहे. दोन्ही साईडला हँडल आहे, त्यामुळे आपण इझिली पकडू शकतो. आणि डीप कढाई आहे. 4 ची थिक प्लेट असल्यामुळे आपलं फूड अजिबात चिटकत नाही आणि त्यामुळे आपण कुकिंग, फ्राईंग किंवा सर्व्हिंगसाठी ही कढाई वापरू शकतो. आणि या भांड्यांना नॉनस्टिक सारखं टॅफ्लॉन कोटिंग नसतं, त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा ही भांडी अतिशय उत्तम आहेत. तर नेहमीची आपली चपाती भाकरी बनवण्यासाठी सुद्धा मी अगारो इलाइट हार्ड एनोडाइज्ड तवा वापरते. यामध्ये सुद्धा 2 वेगवेगळे साईज आहेत. एक म्हणजे 28 सेंटीमीटर डायमीटर आणि दुसरा 25 सेंटीमीटर डायमीटर. 4 थिक हा तवा आहे. गॅस ओव्हन कंपॅटिबल आहे. असा एक छानपैकी हँडल दिलेला आहे. चपाती, भाकरी, पराठा अगदी काहीही या तव्यावरती व्यवस्थित होतं. तर असा हा हार्ड एनोडाइज्ड तवा किंवा कढई माझा रोजचा स्वयंपाक झटपट करण्यासाठी मला माझ्या किचनमध्ये फार उपयोगी ठरतात. आणि स्वच्छ करायला सुद्धा अगदी सोपे. पुढे मी व्हिडिओमध्ये याचं क्लिनिंग सुद्धा तुम्हाला दाखवणारच आहे. तुमच्याही किचनमध्ये तुम्हाला असाच हार्ड एनोडाइज्ड तवा आणि कढई जर घ्यायची असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. जरूर चेकआउट करा. झटपट स्वयंपाकासाठीचा आपला 9वा नियम म्हणजे प्रत्येक गोष्ट अगदी पारंपरिक पद्धतीनेच केली पाहिजे असं अजिबात नाहीये. तर नवीन-नवीन गोष्टी आपण शिकायला हव्यात, ज्याचा आपल्याला आपल्या स्वयंपाकात उपयोग होईल. जसं की आमरस करण्याची किंवा अगदी पुरण वाटण्याची आपली पद्धत. तर पूर्वीपासूनच आपण आंबे पिळून आमरस बनवतो. पण ही जी काही चाळणी आहे ना, त्या चाळणीवरती अशा पद्धतीने आंब्याच्या फोडी रगडून किंवा कोया रगडून अशा पद्धतीने जर आमरस केला ना, तर अगदी स्वच्छ आपले कोय किंवा साल सुद्धा निघतात. संपूर्ण रस व्यवस्थित निघतो आणि अगदी एकसारखा रस पडतो. पहा तुम्हाला आता दाखवतेच आहे मी. सगळे आंबे मी अशाच पद्धतीने पिळलेले आहेत आणि पहा हा रस कसा एकदम एकसारखा पडलेला आहे. म्हणजे रसातल्या गुठळ्या रवीने फोडणे किंवा मिक्सरवरती फिरवणे या ज्या मधल्या स्टेप्स आहेत ना, त्या सगळ्या स्टेप्स आपल्या स्किप झाल्या. आणि अशा एकसारख्या रसामध्ये अशा पद्धतीने आंब्याच्या फोडी करून टाकल्या ना, की आमरस खायला फारच मजा येते. तुम्ही पण ट्राय करून एकदा नक्की पहा. तर असा झटपट आमरस तयार झालेला आहे आणि मगाशी आपण कोफ्त्यासाठी ग्रेव्ही तयार केली होती आणि कोफ्ते सुद्धा तयार केलेले आहेत आपले. तर आता पहा दोन्ही रेडी आहे. आता फक्त कोफ्ते या ग्रेव्हीमध्ये सोडले, थोडंसं गरम केलं, की आपली कोबीची कोफ्ता करी रेडी. तर असा झटपट आणि अगदी चविष्ट आपला स्वयंपाक तर रेडी झालेला आहे. आणि आता आपला 10वा नियम आहे तो म्हणजे झटपट किचन मधली स्वच्छता. तर आता ही झटपट स्वच्छता होण्यासाठी सुद्धा ही अशा प्रकारची एक घासणी मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सजेस्ट केली होती. तुम्ही जर घेतली नसेल तर जरूर घ्या. कारण या घासणीने अगदी झटपट आपली भांडी स्वच्छ होतात. अजिबात कोणत्याही भांड्यांना किंवा आपल्या हातांना सुद्धा स्क्रॅचेस पडत नाहीत. आणि अशी जी काही आपली निमुळती भांडी असतात, जिथे आपला हात पोहोचत नाही, अशा ठिकाणी सुद्धा ही घासणी अगदी आरामात पोहोचते आणि तिथली स्वच्छता करते. शिवाय आपल्या खिसणीमध्ये किंवा चाळणीमध्ये ही घासणी अजिबात अडकत देखील नाही आणि अशा छानशा भांड्यांवरती स्क्रॅचेस सुद्धा पडत नाहीत.
तर हीच मगाशी दाखवलेली हार्ड एनोडाइजची भांडी जेवढ्या लवकर आपला स्वयंपाक झटपट करून देतात ना, तेवढ्याच झटपट ती पहा अशा पद्धतीने स्वच्छ देखील होतात. म्हणजे या भांड्यांचा मेंटेनन्स सुद्धा कमी आहे, त्यामुळे यावरती आपला जास्त वेळ वाया जात नाही. सिंक क्लिनिंग तर आपण रोजच्या रोजच करतो, पण अशा पद्धतीने तुम्ही आठवड्यातून एकदा जरूर सिंक स्वच्छ करा. यासाठी आपल्याला लागणार आहे डिश डिटर्जंट, त्यानंतर बेकिंग सोडा आणि थोडंसं व्हिनेगर. तर हे मिश्रण सिंकवरती लावून ठेवायचं आणि एका 5 मिनिटांनी तारेच्या घासणीने व्यवस्थित घासायचं. यावर असणारे हार्ड वॉटरचे स्टेन झटपट निघून देखील जातात आणि आपल्या सिंकची शाईन टिकून राहते. तर मैत्रिणींनो, झटपट स्वयंपाक आणि स्वच्छता होण्यासाठी हे 10 नियम मी तर नेहमी फॉलो करते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.